तर तुम्हा सर्वांचा माझा नमस्कार आपल्या चॅनल एक मार्गामध्ये। तर तुम्हाला जसं माहीत आहे की मागच्या काही दिवसात म्हणजे 19/11/2025ला आपल्या भांडेवाडी ह्या इलाक्यात एक बिबट्या सापडला। तर हेच दादा आहे ते ज्यांच्या घरी तो बिबट्या सापडला आणि ते बिबट्या अंदर घुसण्यापासूनच्या तर शेवटपर्यंत म्हणजे त्याला रेस्क्यू करण्यापर्यंतची प्रक्रिया आपण आज ह्या दादाच्या मुखातून आज आपण ऐकणार आहोत। तर माझे नाव वेदांत लोहारे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल एक मार्गामध्ये। दादा तू स्वतःचा परिचय दे। नमस्कार, माझे नाव आहे आलोक राऊत। मी तोच मुलगा आहे जो सर्वात आधी बिबट्या बघितला। माझा पत्ता आहे भांडेवाडी पार्टी रेल्वे स्टेशन रोड पार्टी नागपूर। आमच्या रोजच्या दिनचर्या हे आहे की दादा आणखी मम्मी वगैरे रोज सकाळी उठायची, आणखी वरत योगा करायला जायचं, आणखी सायंकाळी रात्री भोजन एकसोबत करायचं। तर दादा जसं म्हणजे न्यूज तर खूप दिवसापासून आहे, पण तुला कधी कळलं की जंगलातले जे बिबटे आहे ते बाहेर निघले आहे आणि आपल्या नागपूर परिसरात पण आले आहे? ते असं 15-20 दिवसापासून नाही आपल्याची चर्चा व्हायची, जसं खेडी परसोडी ह्या भागात बिबट्या दिसतात बाबा, टायगर वगैरे दिसतात म्हणून असं नाही का चर्चा होती। तर मग ते तुझ्या घरी पण ही गोष्ट सांगितली आहे का तुम्ही? हो, मी सांगितली का आपल्याला कधी कधी बघायला मिळायला पाहिजे हा बिबट्या। म्हणजे तू आपल्या घरी बोलत होता? हो ना, मी कसा नेहमी असं मोबाईलवर सर्च करून बघायचं। नागपुर इलाके में एक विशाल बाग देखा गया जिससे पूरे क्षेत्र में कसं दिसते कसं आहे हे दाखवलं त्याच्यामध्ये। तर मग ते ज्या दिवशी हे सर्व घडलं त्या दिवशी सकाळी काका झालं ते आमच्या लोकांना सांगतो। हे दिवस होता दिनांक 21 तारीख बुधवार दिवस होता। जसं रोज व्हायचं, मम्मी वगैरे योगा करायला जायची वरतं, मगर त्या दिवशी नाही गेले। म्हणजे त्या दिवशी कोणीच वरती नाही गेला? नाही, त्या दिवशी कोणीच वरती नाही गेला, दादा पण नाही गेला आणि मम्मी पण त्या दिवशी लेट उठली होती। तर मग त्या दिवशी म्हणजे झालं का, म्हणजे योगामध्ये सर्व लोक काऊन नाही गेले असं काही? एक भगवंताचा चमत्कार होता। तर म्हणजे त्या दिवशी फक्त तू एकटा वरती गेला? हो, त्या दिवशी करीब पण 9-9:15ची गोष्ट होती। पप्पा वगैरे गेले होते, मग पप्पा वगैरे आले, मग पप्पा बसले होते, तर मी आंघोळ वगैरे झाली माझी, मी वरती जात होतो। वरती कशासाठी जात होता तू? वरती कपडे आणायला जात होतो, वाळू टाकले। तर मग तुला बिबट्या म्हणजे स्लॅब मध्ये जाताना पूर्ण स्लॅबवर दिसला या फिर म्हणजे अर्ध्या कुठे थांबला तू, म्हणजे बीचात कुठे दिसला तुला? सीडीच्या लँडिंग आहे, तर जसं मी जात होतो ना सीडीच्या लँडिंग पासून का माझ्या पायाला एक शेपूट लागली। म्हटलं का होऊ शकते हे, तर बघितलं तर मला जसं मी आता मोबाईलवर सर्च करते की कसं दिसते का दिसते, तर तसं मी समजून गेलो का बिबट्या आहे। म्हणजे तू एवढ्या दिवसापासून बातम्या बघत होता तर तुला माहित होतं की हा कोणता दुसरा प्राणी नसू शकते, पण हा बिबट्याच असू शकते? हो, हे माहित होतं मला। पण त्या बिबट्याने तुझ्यावर काहीच वार नाही केला? नाही, त्याने फक्त अशी एक पूज होती ते जेवढे घेऊन घेतली होती। तरी हा किती मोठा चमत्कार की अगर आपण एका छोट्याशा बिल्ली या फिर कुत्र्याच्या शेपटीवर पण पाय देतो तर तो खावरतो किंवा आपल्या अंगावर झपटा मारतो, पण तो बिबट्या असून पण तुला काही केलं नाही, तर हा खूप मोठा चमत्कार आहे। हो। तर मग जेव्हा तुला माहित पडलं की तो बिबट्या आहे तर मग त्यानंतर तू का केला? त्यानंतर सर्वात पहिला मी खाली आलो ना, पप्पाला सांगितलं की मला बिबट्या दिसला बा। तर जेव्हा तुम्ही आपल्या पप्पाला सांगितलं तर मग तुझे पप्पा तुला का म्हणाले? पप्पाला आधी तर नाही का विश्वास नव्हता का की खरंच तू एवढा भरल्यावरती कशी येऊ शकते। पप्पाने म्हटलं तुझा हा वेळ मोऊ शकत म्हणून तू पुन्हा एकदा बघून ये। तर जेव्हा तुझ्या पप्पानी म्हटलं की जा मला विश्वास नव्हता तू पुन्हा एकदा बघून ये, तर तुझ्या अंदर धाडस कसा आला? म्हणजे तुला भीती नाही वाटली की तो एक जंगलातला बिबट्या अगर तो माझ्या अंगावर झपटा मारेन तर मी कसं वाचेन करके, असं काय तुला भीती नाही वाटली? नाही, काऊन की असं मला माहित होतं का माझ्यासोबत बाबा हनुमानजी वगैरे आहे म्हणून, तर मला असं काही भीती वाटली नाही। काऊन की मला वाटलं का तो माझ्या एक ब्रेम बी होऊ शकते। मी वरत गेला आणखी बघितलं तो होता। तर मग तुम्ही तरी कसं म्हणजे काही करून बघितलं की तो खरंमध्ये बिबट्या आहे असं काही करून बघितलं? हो, जेव्हा तिथं चप्पल ठेवली होती त्याला चप्पल पण फेकून मारली, जेव्हा त्यानं पूछ हलवली तेव्हा मला माहित पडलं की हो बा खरंच आहे। तर मग तू त्यानंतर खालती आला का अजून वापस? हो, पुन्हा खालती आलं, पप्पाला वगैरे सांगितलं पप्पा तू वरतं खरंच आहे, तर पप्पा म्हणे ठीक आहे म्हणे तू आता इतकं म्हणतच आहे चल बघूनच, चल आपण एकदा बघूनच येऊ बरं। म्हणजे तुझे पप्पा तुझ्यासोबत वरती बघायला आले? हो, पप्पा आले, मग पप्पानं बघितलं तो असं नाही का तो सांस घेत होता, त्याच्या पोट अंदर बाहेर होत होता। म्हणजे तो खूप जोराने सांस घेत असेल तर तो वरती खालती करत होता। मग त्याच्यानंतर पप्पानं बघितलं तो, पप्पा म्हणे हो म्हणे खरंच आहे म्हणे। मग पप्पा सर्वात आधी खाली आले, त्या प्रतिमेसमोर उभे झाले। म्हणजे तुम्ही सेवक आहात, म्हणजे आपण सेवक आहोत, तर म्हणजे तुझ्या पप्पाला असं वाटलं की ह्या संकटातून फक्त आपले बाबा चुंदेजीच काढू शकते? हो, मग पप्पा प्रतिमेसमोर उभे झाले आणि म्हटलं
का बाबा हनुमानजी हा कुठून आला का आला ते आम्हाला माहीत नाही, मगर हा जिथं आहे त्याला तिथेच बसून ठेवा आणि त्याच्यापासून कोणालाच घरच्या लोकांना किंवा वस्तीवाल्यांना किंवा ते रेस्क्यू टीमवाल्यांना कोणालाच मतलब घात करू नये बाबा. हा म्हणजे तो कोणावर पण वार नाही केला पाहिजे आणि नाही बिबट्याला काही झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला पण हानी नाही पोचली पाहिजे. हो असं म्हटलं. आणि मग तुझ्या पप्पानी कंट्रोल रूमला फोन केला. हो नंतर माझ्या पप्पानी जेव्हा बघितलं तो वरती जाऊन का हाय बाबा म्हणून, मग पप्पानं पुन्हा एकदा गेले आणि त्याचा व्हिडिओ वगैरे काढला, मग कंट्रोल रूमला फोन लावला. हा म्हणजे जे आम्हाला सर्वात जास्त जे व्हिडिओ व्हायरल चालताय जो बिबट्याचा तो तुझ्या पप्पानीच रेकॉर्ड केलाय. हो. तर मग कंट्रोल रूम मध्ये कॉल केला तर मग तिथे का गोष्ट झाली ते आम्हाला सांग. जसं कंट्रोल रूमला कॉल करता बरोबर मग त्यांना कंट्रोल रूमवाल्याने एकच नाही केलं की खरंच तुमच्या घरी बिबट्या आहे का बाबा. पप्पा सांगितलं हो हाय. मग ते म्हणे असं काही सबूत द्या म्हणे आम्हाला का जसं आम्हाला माहीत पडलं पाहिजे. हा तर मग तुझ्या पप्पानी का पाठवलं त्यांना. तो जो पूछवाला व्हिडिओ आहे तो जो पप्पाने काढला होता तो सर्वात पहिला पप्पानं त्यांना पाठवलं. हा म्हणजे त्यांना सबूत दाखवण्यासाठी. हो. मग नंतर ते आले, मग त्यांना बघितलं का बिबट्या कुठं आहे बाबा म्हणून, मग त्यांना बघितलं का हो. मग तसंच त्यांना कन्फर्म वगैरे केलं. नंतर सुरक्षा विभागाला कॉल केला. हा तर मग जेव्हा तुम्ही कंट्रोल रूमला कॉल केला तर मग काय झालं. मग सर्वात आधी कंट्रोल रूम म्हणून जे आले ते त्यांना तेव्हा खूप पब्लिक जमा झाली आमच्या घरासमोर. हा म्हणजे 10-10:30 पोलीस आले ते. हो तर 9:30 वाजता पूर्ण पब्लिक जमा झाली, पूर्ण एकदम पूर्ण जाम झालं. इथपर्यंत तर पोलिसवाल्यांना याची तरी जागा नव्हती. हा तर असं आहे की जसं ह्या दादाच्या पप्पांनी जेव्हा पोलीस आणि कंट्रोल रूम मध्ये सांगण्यात आलं की अनिलजी राऊत म्हणजे राऊत फार्मसीमध्ये एक बिबट्या आलेला आहे, तर ही गोष्ट पूर्ण वस्तीमध्ये पसरली की आपल्या वस्तीमध्ये बिबट्या आल्या. तर सर्वांच्या मनात उत्सुकता आली की बिबट्या कसा दिसते आणि त्याला रेस्क्यू कसा करण्यात येईल. तर दूरचे लोक फक्त त्या बिबट्याला बघण्यात पूर्ण उड्डाणपूल भरून गेलता. हजारोच्या संख्येने कोणी उड्डाणपूलच्या वरती उभे होते, कोणी खाली उभे होते. काहीच जागा नाही होती, ना येणाऱ्यांसाठी जागा होती ना जाणाऱ्यांसाठी जागा होती. तर मग एवढी सारी गर्दी बघून त्या बिबट्यानी काही केलं का नाही. जेव्हा रेस्क्यूवाले आले 10:30-11 वाजता तेव्हा तो रेस्क्यूवाल्यांना बघितलं, मतलब रेस्क्यूवाल्यांना तिथं दरवाजाला ठोकलं. तो एकदम हडबडीने उठला आणि तो अशा जागी जाऊन बसला जिथे त्याला आसानीनं रेस्क्यू करण्यात येणार. तर नेमकं कुठे बसला तो. जसं आमची एक स्टोर रूम होता जिथं दरवाजा वगैरे काहीच नव्हतं, तिथे जाऊन बसला तो. हा म्हणजे जे फोटो आपल्या समोर येत आहे जिथे त्याला बेहोश करून आणि त्याच्या तोंडावर पिंजरा टाकलाय तिथे तो होता. हो तिथे तो बसला होता. मग नंतर त्यांना समोर एक पार्टिशन लावला मतलब दरवाजा टाईप. मग त्यांनी एक ड्रोन उडवला. मग ड्रोननं बघितलं त्याला कुठं बसलाय तो. हा म्हणजे नेमकं तो कुठे बसलाय ते बघण्यात आला. हो मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का आता आपल्याला जास्त दिक्कत नाही जाणार बा त्याला पकडायचं. हा कारण बिबट्या असा प्राणी आहे ज्याची गती खूप जास्त असते, तर त्याला पकडणं खूप कठीण असते. कारण त्याच्यात रिस्क पण असते, म्हणजे भीती खूप असते की तो कुठून झपटा मारण त्याला स्वतःला नाही असते. तर त्या रेस्क्यूवाल्यांनी स्वतः म्हटलं की तो अशा जागी बसलाय की त्याला आपण सोपेपणाने रेस्क्यू करू शकतो. हो मग त्यांनी ड्रोन वगैरे उडवला. मग त्यांना बघितलं का हो बाबा हाय म्हणे. मग त्यांना तसंच त्यांनी एकदम तयारीत लागले की त्याला बघितलं. मग त्यांना असं दरवाजा लावला, तिथून नाही एक दिवालमध्ये छेद केला आणि त्यांना फायरिंग केली. हा म्हणजे डायरेक्ट त्याच्यावर म्हणजे इंजेक्शन नाही देऊ शकत, तर त्याला बेहोशीचे इंजेक्शन त्या छेद करून केला. हो तर का त्यांनी पहिल्या वेळमध्ये त्याला इंजेक्शन लागून गेली नाही. पहिला सर्वात आधी दरवाजाच्या कोट्यातून त्याला 3 इंजेक्शन देण्यात आले, ते 3ही पण हुकले. नंतर त्यांनी असं केलं की एका दिवाळीला होल केला आणि तिथून बराबर परफेक्टली त्याला इंजेक्शन मारला. हा म्हणजे तो कोणत्याच बसला असेल तर इंजेक्शन मारण्यात खूप अडचण येत असेल. हो म्हणजे 3 इंजेक्शन त्याचे हुकले आणि मग 4थी इंजेक्शन लागली. हो मग लागला पण तो 20-25 मिनिटांनंतर तो बेहोश झाला. म्हणजे त्या इंजेक्शनचा पण जो असर आहे तो लवकर नाही होत, 20-15 मिनिट लागते त्याला. हो हा तर मग त्यानंतर काय झालं, म्हणजे तो बेहोश झाल्यानंतर काय केलं. तसा एक डोळा खुल्लाच होता. नंतर त्याच्या चेहऱ्यावर कपडा झाकण्यात आला आणि की त्याला उचलून बाहेर आणलं. मग त्याला जालीमध्ये पॅक केलं आणि त्याला खाली आणलं आणि सर्वात आधी त्याला खाली आणण्यात आलं. खाली आणण्यात येता बरोबर त्याला सर्वात एक पिंजऱ्यात टाकलं. मग तो पिंजरा वन विभागवाले घेऊन गेले. हा म्हणजे तो पिंजरा त्या वन विभागवाल्याने घेऊन गेला आणि मग गर्दी पण कमी झाली. तर मग त्यानंतर पूर्ण परिवार सह बसून विचार करण्यात आला की हा जो बिबट्या आहे हा नेमका आपल्या घरी घुसला कसा, म्हणजे किती वाजता घुसला
आणि कोणत्या मार्गाने घुसला. तर मग यांची एक फार्मसी आहे, राऊत फार्मसी. तर जसे हे लोक पहाटे उठून जाते त्यांचा गेट खुला असतो. तर जो बिबट्या आहे तो रेकॉर्ड झाला आहे की तो सकाळी 6 वाजता दुसऱ्या गल्लीतून यांच्या गल्लीत कुदला आणि वरती जाऊन शांतपणे बसून गेला, जसं की तो यांच्या घरीच येणार होता. म्हणजे तो दुसऱ्या गल्लीत जाऊन ते दुसऱ्या गल्लीत तेवढे सारे घर असून त्यांच्या घर सोडून यांच्या घरी कुदला आणि यांच्या घरी थांबला. आणि चमत्कार एवढा बघा की तो सकाळी 6 वाजतापासून तर रेस्क्यू होण्यापर्यंत 2:30-3 वाजतापर्यंत तिथे शांत बसून राहिला आणि एका बिल्लीला पण त्यांनी हानी नाही पोहोचली असा तो शांतपणे बसून होता. तर हा बघा किती मोठा अनुभव येते की फक्त घरी काही दिवसापासून शब्द होता की आम्हाला पण बघायचं आहे, आम्हाला पण बघायचं आहे. आणि त्यांचं काही पण अशी इच्छा नव्हती की त्यांना बिबट्यांवर वार करायचा होता आणि असं त्यांची इच्छा होती की आम्हाला फक्त बघायचं आहे. तर बाबाचा चमत्कार बघा की बाबांनी यांना बिबट्याही दाखवला, असं नाही दुरून दाखवलं, म्हणजे शेपटीवर पायगिरी एवढं जवळून दाखवलं यांनी. आणि त्याला बिबट्याला पण आरामशीर नेलं. म्हणजे असं होऊ शकत होतं की अगर समजून घ्या की बिबट्या कुठे बाहेर भेटला असता तर असू शकते की लोक त्यांना मारू शकत होते. पण बाबांनी म्हटलं की मी नाही घरवाल्यांना काही होऊ देईन, नाही त्या बिबट्याला होऊ देईन. तर बिबट्यावाल्याचंही काम ते सुरक्षितपणे रेस्क्यू झाला आणि घरवाल्यांना पण काहीच नाही झाला. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटलं ते आम्हाला सांगा. आणि आमचा प्रथम प्रयास होता आमच्या एक मार्ग चॅनलवर पॉडकास्ट करण्याचा. जर माझ्यानी किंवा आमच्या चॅनलनी काही चूक झाली असेल हा व्हिडिओ बनवता तर मी तुम्हा सर्वांना क्षमा मागते. आणि असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणत जाऊन याकरता आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आम्हाला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुमच्या शहरात किंवा तुमच्या भागात पण कोणता बिबट्या भेटला आहे का, आणि भेटला आहे तर त्याला रेस्क्यू करण्यात आला आहे का, या फिर तो आता पण घुमत आहे. तर एवढेच बोलून आजचा पॉडकास्ट आपण इथे संपतो. सर्वांना माझा नमस्कार.